जय शिवराय मित्रांनो, मी रोशन दुबे. हे बघा ट्रॅकिंग सुरू झाली आहे सिंहगडाची. सिंहगड पोहोचलो आहे आणि समोर पुणे दरवाजा आता सुरू होणार आहे. तर चलो सिंहगडावर मिळू पुणे दरवाजा नंतर. सिंहगड हा पुण्यापासून अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 4300 फूट उंचीवर असणारा हा किल्ला ट्रॅकर्स आणि पर्यटकांचा अतिशय आवडता आहे. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक पायवाटेने ट्रॅकिंग करत आणि दुसरा थेट वाहनाने. चला तर मग गडाच्या प्रवेशद्वाराकडे वळूया. आपण आता उभे आहोत गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर, म्हणजेच पुणे दरवाजासमोर. शत्रूला सहजासहजी गडावर प्रवेश करता येऊ नये म्हणून या दरवाजाची रचना अतिशय गुंतागुंतीची आणि नागमोडी वळणाची केली आहे. दरवाजावर भक्कम लोखंडी खिळे आहेत जे हत्तींच्या धडकेपासून दरवाजाचे संरक्षण करायचे. दुसरा दरवाजा आहे कल्याण दरवाजा, जो दक्षिणेकडे आहे. याच कल्याण दरवाजाच्या बाजूने अतिशय अवघड असा कडा सर करून नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी गडावर प्रवेश केला होता. शिवाजी महाराज की जय. हे मंदिर आहे हनुमानाचं. जय बजरंगबली. शिवाजी महाराजांच्या काळात गडावरील पाण्याचे नियोजन किती उत्तम होते याचे हे देवटाके एक उत्तम उदाहरण आहे. हे कातळात कोरलेले टाके आहे. उन्हाळ्याच्या कडकडीत तापमानातही या टाक्यातले पाणी बर्फासारखे थंड आणि अतिशय गोड असते. अशा भर उन्हामध्ये असं थंड पाणी कुठेच मिळणार नाही. या पूर्ण सिंहगड राजगड तोरण्याच्या ट्रॅकमध्ये खूप थंड पाणी आणि क्रिस्टल क्लिअर पाणी, मिनरल वॉटर म्हणू शकता तुम्ही त्याला. तर इथलं पाणी आता भरून घेऊ आम्ही आणि एक ताजेतवाने होऊन परत पुढच्या मार्गाला सुरुवात करूया. राजगडाकडे. थँक्यू, धन्यवाद सचिन सर. हे राहुल सर आहेत, ते कॅब करून रेडी झालेले आहेत. आणि हे अजया, याला आपण अजया म्हणू. हा मॅनेजर असो की फॅनेजर असो, पण याला अजय नावाने ओळखायचं. आणि हा आपला नवीन मित्र जुळला यावर्षी, शिवांश. याला शिवांश म्हणूया. सुंदर असं देखावा आहे, फारच सुंदर गार्डन लावलेलं आहे. खूप लोक फिरायला येतात. सिंहगडाला पाहण्यासाठी तानाजी मालुसरेची समाधी आहे, राजा महाराजांची समाधी आहे, तानाची कडा आहे, घोड्याचा पागा आहे, वाडा आहे, तिरकंठ वाडा आहे. हे काकू आम्हाला भेटले आहेत 2. छान मार्गदर्शन करतात. काकू हॅलो बोला. थँक्यू थँक्यू थँक्यू. टोप ठेवली आहे, 3 तोफा आहेत. अमृतेश्वर भैरव मंदिर. वाचा की अमृतेश्वर भैरव मंदिर. हे मंदिर आहे सुंदर. हे दरी. हा बघा पुढे राजगडाकडे जाण्याचा रस्ता. ह्या डोंगराच्या मागे राजगड. या डोंगराच्या मागे राजगड. खरं इतिहास विचारायचा असेल तर ह्या भिंतींना, ह्या दगडांना, इतिहास विचारायचं ह्या दगडांना, या मातींना, या दऱ्यांना, या खोऱ्यांना, हे बघा या पायऱ्यांना, तिथे असलेल्या प्रत्येक अणूंना, रेणूंना, घुमवणाऱ्या वाऱ्यांना, त्या घोंगावणाऱ्या वाऱ्यांना, त्या सूर्याला, चंद्राला, त्या सूर्याला, त्या पृथ्वीला. अप्रतिम देखावा आहे हा. इथे उभे राहून दुश्मनांकडे बघत असत. इथून चालताना जरा सावकाश चाला, कारण की इथल्या भिंती तुटलेल्या आहेत. कधी पण पाय घसरून पडू शकतात आणि खूप खोलवर दरी आणि सरळ दरी असल्या कारणाने लोकांचा जीव जाऊ शकतो. म्हणून खाली बघून चालावे. समोर तुम्हाला दिसत आहेत ह्या दगडाच्या मधामध्ये एक गॅप दिसत आहे. तर हे यांना जंग्या असं म्हणतात. जंग्या त्या काळात शत्रूंना मारण्यासाठी किंवा टिपण्यासाठी किंवा बंदुकीनं टिपण्यासाठी, तीर कमाननं मारण्यासाठी किंवा नजर ठेवण्यासाठी या जागेचा उपयोग केला जात असेल. ट्रॅकर्स
ह्या काकांची व्हिडिओ फोटो काढताना आणि काका खूप एन्जॉय करताना. जय भवानी. हे एकटे झाले बरं गडावर फिरायला. जय शिवाजी. आणि मित्रांनो, आपण लोक काय करतो, आम्हाला सोबत नाही म्हणून आपण येत नाही. बघा, शिका काहीतरी यांच्याकडून. बिचाऱ्यांच्याकडे फोटो काढायला कोण नव्हतं, आम्ही काढून दिली. हा सचिनने फोटो काढून दिली यांची. धन्यवाद भाऊ. फोटो काढल्याबद्दल कोणी नव्हतं. भाऊंनी माझे व्हिडिओ आणि काय फोटो नाव काढले. तुमचं? माझं मयूर नेमाने, मयूर नेमाने. शेगाव. धन्यवाद काका. ठीक आहे. मयूर नेमाने हे यांच्या शिवाजी महाराजांचे सगळे गड फिरण्याची उत्सुकता आहे आणि त्यांच्यासोबत कोणी न आल्यामुळे त्यांनी जिद्द सोडली नाही आणि ते स्वतः एकटे सगळे गड फिरायला आलेले आहेत. विचार होते खाली. तानाजी मालुसरे यांची समाधी. आम्ही आतवर चाललो. छान स्मारक आहेत. 4 फेब्रुवारी 1670 काळ रात्र. कोंढाणा मुघलांच्या ताब्यात होता आणि तो स्वराज्यात आणणे गरजेचे होते. तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचे रायबाचे लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे अशी गर्जना करत गडावर चढाई केली. उदयबान राठोड सोबत झालेल्या घनघोर युद्धात तानाजी धारातीर्थी पडले, पण गड स्वराज्यात आला. जेव्हा ही बातमी महाराजांना समजली तेव्हा त्यांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, गड आला पण माझा सिंह गेला. त्याच सिंहाची समाधी या ठिकाणी उभे राहिले की आजही अंगावर काटा येतो. गडावर आल्यावर या शूरवीराला नतमस्तक व्हायलाच पाहिजे. स्वराज्याच्या इतिहासानंतर सिंहगडाने स्वातंत्र्य लढ्याचाही इतिहास पाहिला आहे. मागे दिसणार ही वास्तू म्हणजे लोकमान्य टिळक यांचा बंगला. लोकमान्य टिळक जेव्हा पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक धावपळीतून शांतता शोधत असत तेव्हा ते इथे येऊन राहायचे. 1915 साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक भेट याच बंगल्यात झाली होती. सिंहगडाने स्वराज्याचे अनेक चढउतार पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जेव्हा औरंगजेब पूर्ण ताकदीने महाराष्ट्रात उतरला होता तेव्हा स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांनी मुघलांना सडो की पडो करून सोडले. जिंजीवरून परतल्यानंतर राजाराम महाराजांनी याच गडावरून स्वराज्याचा कारभार पाहिला. दुर्दैवाने वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी 3 मार्च 1700 रोजी आजारपणाने त्यांचे याच गडावर निधन झाले. त्यांची ही समाधी आपल्याला त्यांच्या अतुलनीय संघर्षाची साक्ष देते. आता आपण आलो आहोत गडाच्या सर्वात प्रेक्षणीय आणि मोक्याच्या ठिकाणांवर. इथून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता यायची. गडावर कलावंतणीचा बुरुज या नावाची एक उंच अरुंद जागा आहे आणि हा आहे हवा पॉइंट, विंड पॉइंट. इथे नेहमी इतका वेगाने वारा वाहत असतो की उन्हाळ्यातही तुम्हाला इथे थंडी वाजेल. इथून समोरच अथांग पसरलेले खडकवासला धरण आणि दूरवर दिसणारा तोरणा आणि राजगड किल्ले पाहून मन मोहून घेतात. सह्याद्रीच्या कुशीत असे अनेक कडे आहेत जे नुसते बघितले तरी अंगावर काटा येतो. पण आज आपण अशा एका कड्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी स्वराज्यासाठी एक अभूतपूर्व असा इतिहास रचला. हा कडा फक्त दगडमातीचा नाही तर हा कडा साक्ष देतो एका महाभयंकर युद्धाची, एका अतुलनीय बलिदानाची आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या अफाट शौर्याची. गडावर जायचं कसं तेव्हा तानाजींना निर्णय घेतला. त्यांनी निवडला गडाच्या पश्चिमेकडील द्रोणगिरीचा कडा. हा कडा इतका खडा आणि सरळ सोट होता की इथून कुणी वर येऊच शकणार नाही. या भ्रमात शत्रू होता आणि म्हणूनच तिथे पहारा नव्हता. मित्रांनो, आजच्या काळात आधुनिक गिर्यारोहणाचे रॉक क्लाइम्बिंग साहित्य असूनही हा कडा चढताना भल्याभल्यांना घाम फुटतो. मग विचार करा, त्या अंधाऱ्या रात्रीत यशवंती घोरपडीच्या आणि दोराच्या सहाय्याने तानाजी आणि त्यांचे मावळे हे सरळसोट कातळ कडा कसा चढून गेले असतील. गडावर पोचताच मावळ्यांनी आणि मोगलांनी एकमेकांवर तलवारी उपसल्या. उदयबान आणि तानाजी यांच्यात अटीतटीचे युद्ध झाले. स्वराज्यासाठी लढताना सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. पण त्यांच्या मावळ्यांनी हार न मानता गड सर केलाच. जेव्हा ही बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, गड आला पण माझा सिंह गेला. त्याच दिवसापासून कोंढाणा सिंहगड झाला आणि द्रोणगिरीच्या त्या कड्याला तानाजी कडा हे नाव कायमचे चिकटले. आज जेव्हा आपण ट्रेकिंग करताना या कड्यावरून खाली दरीत पाहतो तेव्हा त्या मावळ्यांच्या धैर्याला मुजरा केल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, तानाजी कड्याचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा. आपला हा सिंहगड ते रायगडचा प्रवास सुरू असताना गडावर मला एक अतिशय भारी अनुभव आला.
इथल्या एका बांधकामाच्या ठिकाणी माझी भेट एका कामगार दादांशी झाली. आपण नेहमी विचार करतो की शिवरायांच्या काळातले हे गड किल्ले एवढी शेकडो वर्ष ऊन पाऊस खाऊनही कसे काय टिकून आहेत. याचं उत्तर मला या दादांनी दिलं. त्यांनी जुन्या शिवकालीन बांधकामाची अशी काही माहिती दिली जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. चला तर त्यांच्याच अस्सल शब्दात ऐकूया. हो ही हा बी आणि ते चुना 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 याच्यामध्ये जेव्हा या ठिकाणी बांधकाम करतात तर बांधकामाकरिता याच्यामध्ये मिश्रण केलं जातं. या ठिकाणी बिया गुळ चुना चुनखडा वगैरे गहू वगैरे आहे या ठिकाणी. हे सगळं ह्या बांधकामाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून या ठिकाणी जोडले जाते. आधीच्या काळामध्ये पण हेच असेच करत असत, म्हणून तीच प्रक्रिया या ठिकाणी आता पण सुरू आहे. हे काकाजींनी छान माहिती दिली, यांचं धन्यवाद. ड्रेस कोड हा आमचा सह्याद्री हायकिंगचा ड्रेस कोड आहे. ड्रेस कोड हे बघा, नवीन लोगो आहे मस्तपैकी. सह्याद्री हॅकर्स विदर्भ विदर्भ युट्यूब चॅनल पण आहे. साहेब म्हणत आहे ना, तुम्हाला जर पुढच्या वेळेस यायचं असेल तर नक्कीच आम्हाला डीएम करा, सबस्क्राईब करा. डीएम करा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तू बोलशील आता तिथे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीण जय शिवराय. आमचा पसारा तुम्ही समोर बघू शकता. हा समोर जो ठिकाण आहे तो घोडे बांधण्याची म्हणजे घोड्याची पागा म्हणजे घोडे बांधण्याचं ठिकाण. तसं अंदर आतमध्ये जाऊन बघू. जागा आहे. हे बघा, वरती पूर्ण चट्टान आहे पाणी पिण्याच्या टाक्यात घोड्यांच्या. आणि हे जे टाका दिसत आहे, सचिन सरांनी सांगितलेलं आहे की पाणी पिण्याचे टाके घोड्यांचे हे प्रत्येक ठिकाणी आहेत. हे टाके चाऱ्यांसाठी पाण्यासाठी पाणी पण चांगलं. चारा पाणी एकदम स्वच्छ पाणी या ठिकाणी होते. कोरीव का माझ्या कातळ कोरलेलं आहे. हे बघा, दारुगोळा कोठार बघून घ्या. या ठिकाणी त्या काळामध्ये दारुगोळा, दारू म्हणजे पिण्याची दारू नाही, तोफांना लागण्याची दारू, तोफ गोळे या ठिकाणी ठेवत असत. या ठिकाणी त्या काळामध्ये दरवाजे होते, पण आता या ठिकाणी पूर्ण मजबूत दिवाळी आहेत, मोठे दगड आहेत. किती चौडी दिवाळ आहे बघा, एवढी 1 मीटरची चौडी दिवाळ. 1 मीटरची दिवाळ आहे. या ठिकाणी कोणी तोडण्याचा प्रयत्नही केला तरी तुटणार नाही. निघालो आपण कल्याण दरवाजाकडे. हे कल्याण दरवाजाचे काम चालू आहे. काम चालू आहे. ह्या भाऊनी आम्हाला सांगितलंय ते काम करून काही पडू शकते म्हणून जाऊ नका म्हणून, पण परमिशन दिली साहेबांनी आम्हाला. साहेब आम्ही पोचलो कल्याण दरवाजाकडे. मावळ्यांची देवळी ही आहे. कल्याण दरवाजा येऊन पोहोचलोय. समोर हा कल्याण दरवाजा आहे आणि पायथ्याला कल्याण नावाचं गाव आहे, म्हणून या दरवाजाचं नाव आहे कल्याण दरवाजा. त्या काळात हा गडाचा मुख्य दरवाजा होता आणि तो पुणे दरवाजा आहे, तो दुसरा दरवाजा होता. पण आता वर्दळ कमी असल्यामुळे या दरवाजाकडे तेवढा जाणं येणं होत नाही, म्हणून दुर्लक्षित आहे. आता त्या दरवाजाचा रेस्टोरेशन चालू आहे. चला, इकडे खाली गाव असल्या कारणाने ह्या दरवाजाचं नाव कल्याण दरवाजा असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या दरवाजातून जाणारे जे लोक आहेत हे ह्या कल्याण गावाकडे जात असत आणि हा दरवाजा कल्याण गावाकडे जाण्याच्या रस्त्यासाठी बनवलेला आहे, म्हणून ह्या दरवाजाचं नाव पडलेलं आहे कल्याण दरवाजा. ह्या कल्याण दरवाजातून बाहेर निघून ह्याच डोंगराला वळसा मारून समोरच्या डोंगरधारेनं आपण राजगडाकडे निघू. पुण्यनगरीच्या रक्षणासाठी मावळच्या डोंगरातला रक्षण करता शेकडो वर्षापासून वार्याशी आणि काळाशी आजही झुंज देत भक्कमपणे दिमागात उभा आहे. मित्रांनो, सिंहगड ही फक्त एक सहलीची जागा नाही, तर ते आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे आणि बलिदानाचे एक जिवंत स्मारक आहे. जेव्हाही तुम्ही या गडावर याल तेव्हा इथल्या मातीचा सन्मान करा. गडावर कचरा करू नका, प्लॅस्टिक फेकू नका आणि आपल्या या ऐतिहासिक ठेव्याचे रक्षण करा. तुम्हाला सिंहगडाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक आणि सुंदर सफरीमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.